मकर राशीच्या व्यक्ती पाहिल्या तर स्वभावाने अत्यंत मेहनती, जबाबदार, संयमी, ध्येयाप्रती समर्पित असतात. या महिन्यातही तुमची हीच वृत्ती तुम्हाला अनेक अडचणींपासून वाचवू शकते. मात्र आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत विशेष सतर्क राहणं आवश्यक आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना आपल्याला चांगला आहे. सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ग्रहमानाची साथ मिळू शकते. मात्र आपण मनाप्रमाणे वागणं किंवा कम्फर्ट झोन मध्ये जे मकर राशीचे लोक जातात त्यांनी काय करणं, अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता, म्हणजे हाच तुमचा गुण, हा जो अवगुण आहे तो तुम्हाला त्रासदायक ठरतो. त्याच्यामुळे एक तर चुकीच्या संगती टाळा, कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा आणि वेळेचं योग्य नियोजन करा. आणि ठरलेल्या वेळेत मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी जर कामं केली तर नक्की त्याचे लाभ होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांमध्ये असमंजसपणा वाढल्यामुळे छोटे मोठे वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरातील कामे वेळेवर आणि जबाबदारीने जर पूर्ण केली तर लहान सहान वाद होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे घरातली शांतता टिकून राहते. या महिन्यात आपली आर्थिक स्थिती जर आपण पाहिली तर समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील गरजा आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्या पूर्ण करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. नोकरी आहे, व्यवसाय आहे, तर याच्यासाठी जर आपण हा महिना पाहिला तर विशेष सावधगिरीचा इशारा आपल्याला आपण देत आहोत. कोणताही आर्थिक व्यवहार करताना पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या. एखादा संशयास्पद आर्थिक व्यवहार आहे, मोठ्या आश्वासनांवर आधारित गुंतवणूक आहेत, पटकन पैसे मिळवून देणाऱ्या योजनांपासून दूर राहणं अत्यंत आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण याच्यातून नुकसानच होणार आहे. जर आपण शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग आहे, सट्टा बाजार आहे आणि जास्त जोखीम असलेल्या गुंतवणुकीमध्ये शक्यतो तुम्ही जाऊच नका. आणि नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील. काही ठिकाणी वादविवाद किंवा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. कामाच्या ठिकाणी संयम आणि व्यावसायिकता ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी संवाद साधताना संतुलन राखा. बोलताना विचारपूर्वक बोला, कारण कोणत्याही अफवा किंवा वादामध्ये स्वतःला आधी गुंतवायचं नाही. आणि वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनात देखील शांतता कशी राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण या महिन्यामध्ये जोडीदारासोबत मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे संवाद कमी न करता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. राग किंवा अहंकारामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. एकूणच जर आपण ऑगस्ट 2026 हा महिना मकर राशीसाठी सावधगिरी, शिस्त आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. आर्थिक बाबतीत सतर्क राहिल्यास, नातेसंबंधांमध्ये संयम ठेवल्यास हा महिना नक्की आपल्याला सकारात्मक ठरू शकतो. या महिन्यात जर आपल्याला उपाय करायचे असतील तर दर शनिवारी शनिदेवांची पूजा करा. ओम शम शनेश्वराय नमः हा नामजप 108 वेळा रोज म्हणा.